सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. तुम्ही आरोग्य विभागातल्या कुठल्याही पदाला फॉर्म भरलेला असेल, तांत्रिक असेल तर प्रथमोपचार असणार. SIला पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी कुठेही फॉर्म भरा, तुम्ही नगर परिषद भरा की मनपा भरा, ओके, तिथे प्रथमोपचार असणार. त्यानंतर ANM आणि GNM यांच्यासाठी तर हा कंपल्सरी एक काय म्हणतात त्यांना प्रकरणच आहे. तर आपण काही पूर्णपणे PhD होईल या दृष्टीनं असं काही काम करणार नाही, परंतु टू द एक्झाम पॉईंट कसं पाहिजे आणि काय महत्त्वाचं आहे हे शॉर्ट बट स्वीट घेणार आहोत. तरी पण हे व्हिडिओ 1 तासाचा एकच व्हिडिओ बनवला तरी 1 तासाचा होईल असं माझा अंदाज आहे. आणि जर समजा त्याला डिवायडेड बाय पार्टमध्ये केलं वेगवेगळ्या तर ते कमीत कमी 10-15 मिनटाची व्हिडिओ बनवून 5-6 तरी व्हिडिओ होतील, यात काही शंका वाटत नाही. पण कमी म्हणजे तुम्हाला बिनकामाचं बोलत बसण्यापेक्षा थोडंसं कंटाळवाणं वाटत असेल, परंतु तुम्हाला गरज आहे लाखभर पगाराची, तर मुठभर लक्ष तुम्ही इथं देणं आवश्यक आहे. तर मग प्रथमोपचारचं आपलं जे आहे ते टॉपिक सुरू होणार आहे. सर्वप्रथम व्याख्या. ओके, व्याख्या ही कन्सेप्च्युअल असणार आहे, त्यामुळं हा प्रश्न किंवा हे चुकणं मला तुमच्याकडून अपेक्षित अजिबात नाही. तर बघा, व्याख्या काय? अपघात किंवा अचानक होणाऱ्या आजाराने ग्रस्त रुग्णास तत्परतेने आणि तात्कालिक दिलेल्या उपचारांना प्राथमिक उपचार असं म्हटले जातात. प्राथमिक उपचार म्हणा किंवा प्रथमोपचार म्हणा, फर्स्ट एड हा प्रत्येक शाळेसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी एक दैनंदिन जीवनातला एक महत्त्वाचा घटक आहे. किंवा प्रथमोपचार म्हणजे अपघाताच्या किंवा धोक्याच्या वेळी वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी उपलब्ध असलेल्या साधनांच्या सहाय्याने तात्काळ व तात्परतेने प्राथमिक स्वरूपाचे आवश्यक उपाय देणे. म्हणजे बघा, मेन ट्रीटमेंट सुरू होण्याच्या पूर्वी जी काही मलमपट्टी योग्यरित्या केली जाते, जे काही मेडिकल असिस्टन्स दिली जाते, मदत केली जाते, त्याला प्रथमोपचार म्हणायचं. हे साध्या सोप्या भाषेत तुम्ही समजून घ्या. आणि यावर प्रश्न आलेला आहे का? तर हो, आलेला आहे. डेफिनेशन प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळं ते व्याख्या आपण हे केलेलं आहे. आता प्रथमोपचार उदय व संकल्पना. प्रथमोपचाराची योजना सर्वप्रथम कुणी मांडली तर ती इस्मार्च यांनी मांडलेली आहे. इस्मार्च. ओके, थोडंसं टायपिंग मिस्टेक झालेलं आहे, परंतु इस्मार्च लक्षात घ्या. ओरिजिन. ओके, प्रथमोपचार संकल्पना सर्वप्रथम कुणी मांडलेली आहे? इस्मार्च. यावर प्रश्न आलेला होता का? 101% आलेला आहे. ओके, हा तर फॅक्च्युअल डाटा झाला. हे नाव तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, त्यात काही शंका नाही. आता प्रथमोपचाराचे उद्देश्य यावर प्रश्न आलेला आहे का? 100%. प्रत्येक वेळेस 100% असं का म्हणतोय? बघा, तुम्ही तात्पुरता एका परीक्षेपुरता विचार करता, परंतु ॲज अ रायटर म्हणून मी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी, त्यानंतर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी, महानगरपालिका तांत्रिक डायरी अशा 5 पुस्तकांच्या संदर्भात आरोग्याविषयी निगडीत अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या लिहिलेलं आहे. त्यामुळं जिथं आहे आणि मी अभ्यास करूनच नोट्स काढलेले आहेत, पुस्तक लिहिले आहे, त्यामुळं मला जिथं प्रश्न आहे किंवा कुठं ॲटिट्यूड प्रश्नाचा पाहिजे ते मी सांगतोय, कुठं सोपं असणार आहे, कुठं अवघड असणार आहे ते. आता हा प्रथमोपचाराचा उद्देश कन्सेप्च्युअल आहे, त्यामुळे हे चुकणं अपेक्षित नाही किंवा हे चुकतच नाही, कोणाचंच चुकत नाही. जो चुकत असेल ना, एकतर टोला गोल करताना चुकेल, ओके, किंवा ऑनलाईन परीक्षा असेल त्यावेळेस त्याला 3च्या जागी 4, 4च्या जागी 2 असं रँडमली त्याला उत्तर येत असून ते चुकेल. आणि सिल्ले मिस्टेक हे तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर फेकून देणार आहे. मी वारंवार सांगतोय आणि फोन करून मलाच सांगतात की माझी 2-3 सिल्ले मिस्टेक झाली. आणि सिल्ले मिस्टेक झाली, त्या 2-3 सिल्ले मिस्टेकमुळं काही विद्यार्थी आजही वेटिंगवर आहे, ज्यांना अजून 3 वर्ष झालं नोकरी लागत नाही. ओके, तर बघा, प्रथमोपचाराचा उद्देश काय? जीव वाचवणे, त्यानंतर इजा व आघात वाढू न देणे. प्रॉपरली जर ट्रीटमेंट मिळाली तर ती पुढे जी काही होणार आहे तुम्हाला, म्हणजे एकदम तीव्र वेदना वगैरे होणार आहेत त्या कमी होतील. इथं दिलेलंच आहे, वेदनांची तीव्रता काय करायची? कमी करणे. शक्य तेवढे लवकर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून रोग निदानास मदत करणे.
त्यानंतर स्थिती आणखी बिघडण्यापासून रोखणे हे प्रथमोपचाराचा उद्देश आहे. आणि बरे होण्यास मदत करणे. ओके. आता काही वेळेस तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचता की एखादी अमुक तमुक पडल्यानंतर त्याला तोंडावर ते हे देऊन किंवा त्याचं हृदयावर हे केलेलं बघता तुम्ही, त्यावेळेस ते रिकवर होतं, त्याला प्रथमोपचारच म्हटलं जातं. ओके. हे एक लक्षात ठेवायचं प्रथमोपचाराचं महत्त्व. त्यानंतर प्रथमोपचाराची तत्त्वे व प्रथमोपचार करण्याची माहिती असलेली कोणतीही व्यक्ती प्रथमोपचार करू शकते. आता प्रथमोपचार संदर्भात एक लक्षात ठेवायचे तुम्हाला की ते डॉक्टरच करतील का, तर नाही, डॉक्टरच करावाच अशातला भाग नाही. तुम्ही देखील प्रथमोपचार करू शकता. त्यासाठी तुम्हाला योग्य ते प्रशिक्षण किंवा थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे. आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये ते आपण करतच असतो. ओके. प्रथमोपचाराच्या अंगी आवश्यक गुण. ओके. एखादी व्यक्ती प्रथमोपचार करणार आहे किंवा आता समजा तुम्ही स्वतःच SI होणार आहे, आरोग्यसेवक होणार आहे, आरोग्यसेविका होणार आहे, ओके, आरोग्य पर्यवेक्षक होणार आहे, तर त्या एखाद्या व्यक्तीच्या अंगी काय आवश्यक गुण पाहिजे ते महत्त्वाचं आहे. एक तर सर्वप्रथम कुठल्याही बाबतीत जो असतो तो कॉन्फिडन्स असावाच लागतो. ओके. आत्मविश्वास असणं. ओके. त्यानंतर जमावाचे नेतृत्व आणि नियंत्रण करण्याची उपस्थिताकडे क्षमता असली पाहिजे. एखाद्या ठिकाणी तुमचं जर नेतृत्व भारदस्त असेल तर त्या क्राऊडला आटोक्यात आणून तिथे जे काही थोडंफार नुकसान झालेलं राहते आंदोलनाच्या दरम्यान, त्या व्यक्तीला तुम्ही प्रथमोपचार देऊ शकता. उत्तम संवाद कौशल्य असावे. एखाद्या व्यक्तीला लगेच घाबरवणं म्हणजे तुमचं उत्तम कौशल्य आहे असं म्हणू शकत नाही. एखाद्याला लागलेलं आहे तर तुम्ही त्याला ते प्रॉपरली सांगू शकता, धीर धर किंवा काही कर. हे एक तुमचं बोलण्याचं कॉन्फिडन्स आणि सोबत उत्तम संवाद पाहिजे त्या व्यक्तीला. ओके. नाहीतर अगोदरच घाबरणार असाल तर तो आहे त्याच्यापेक्षाही जास्त आजारी पडायचे चान्सेस वाढतील. कोणत्या इजेवर सर्वप्रथम उपचार करणे आवश्यक आहे हे आकलन होण्या इतपत आवश्यक ज्ञान. तर समजा 2-3 ठिकाणी डॅमेज झालेले, परंतु नेमकं त्या सिक्वेन्समध्ये काय केलं पाहिजे, कुठल्या ह्याला प्रथमोपचार अगोदर दिला पाहिजे, तर तेही माहिती असणं आवश्यक आहे. तणावाखाली शांत व संयमित राहण्याची क्षमता असावी लागते. ओके. म्हणजे तणावाखाली बघा ॲक्सिडेंट ज्यावेळेस होतं त्यावेळेस ब्लड पाहता काय एकदम असं खूपच हे होतं, त्यावेळेस ड्युटी करत असताना तुमच्याकडे त्याला हँडल करायची एक क्षमता पाहिजे. ओके. त्यानंतर निरीक्षण शक्ती उत्तम असावी. म्हणजे बघा ऑब्झर्वेशन, तसं तर तुम्ही ज्यावेळेस ऑन ड्युटी असता बघता त्यावेळेस तुमच्याकडे ते ऑटोमॅटिक निरीक्षण शक्ती येतच असते आणि त्यातल्या त्यात तुमचा अभ्यास जर चांगला दांडगा झाला तर त्या गोष्टी सहज हाताळता येतील. ओके. त्यानंतर त्या व्यक्तीला एक स्वतःच्या मर्यादेची जाणीव असावी. आपल्याला इथंपर्यंतच काही गोष्टी करता येते ही गोष्टी त्याला माहिती पाहिजे. ओके. संदर्भ सेवेसाठी कोठे पाठवावे याविषयी माहिती असावी. जसं आपण पाहिलेलं आहे की उपकेंद्र असतं. ओके. त्यानंतर प्राथमिक उपकेंद्र असतं, सरकारी सांगतोय आम्ही, ग्रामीण रुग्णालय असतं, त्यानंतर जिल्हा मेडिकल कॉलेजला वगैरे अटॅच मेडिकल कॉलेज असतात, जिल्हास्तरीय रुग्णालय. ओके. त्यानंतर काही ठिकाणी खाजगी दवाखाने पण त्या व्यक्तीला माहीत असतील तर त्या ठिकाणी रेफरन्स करणं हे सगळ्या गोष्टीचं नॉलेज त्याला आवश्यक आहे. आता एवढ्या गोष्टीला एवढा वेळ लावतोय तुम्हाला अभ्यास करत असताना हे 2च मिनिटाचं वाचन आहे बरं का. परंतु व्हिडिओ बघताय, लेक्चर बघताय, कोर्समध्ये जॉईन करताय, थोडंफार तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य पडतं आहे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. संप्रेषण आणि मर्यादा. ओके. तर त्या संदर्भात बघा प्रथमोपचार जखमी व्यक्तीची नातेवाईकांना देणे टाळावे. हे थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे. ह्याचा अर्थ काय नेमकं, तर तुम्हाला डायरेक्टली त्या नातेवाईकांना सांगत असताना घाबरेल असं सांगायचं नाही, हे असं त्याचा अर्थ आहे. प्रथमोपचार जखमी व्यक्ती मृत झाला असल्यास ते सांगायचं टाळायचं आहे, त्यांना बोलवायचं आहे आणि मग तिथं आल्यानंतर, कारण ते त्या पॅनिक गोष्टीमुळे एखाद्याचं खूपच महत्त्वाचं असेल, एक धरता असेल आणि एखाद्या गोष्टीमुळे असेल तर अटॅक यायची चान्सेस असते. त्यामुळं ह्या गोष्टी प्रथमोपचार असणाऱ्या व्यक्तीच्या अंगी असलेलं महत्त्वाचं म्हणजे त्या प्रसंगाला तुम्ही कसा हँडल करणार ही गोष्ट महत्त्वाची आहे. ओके. त्यानंतर प्रथमोपचाराचे सामान्य नियम आणि घटनास्थळ. ओके. आणि सुरक्षा या संदर्भात बघू आपण. हा सर्व डाटा कन्सेप्च्युअल आहे, चुकायचा मुद्दा येत नाही. ॲज
टीचर म्हणून सर्वप्रथम तुम्हाला प्रत्येक बाब कन्सेप्ट म्हणून क्लिअर करायला मला आवश्यक आहे. लेक्चरमध्ये वाचत असताना फक्त एकदा शांतपणे वाचा. त्याला स्टार वाटलेलं तर हायलाईट करू नका ह्या पॉईंटला पुस्तकामध्ये. ओके. पुढे अपघाताच्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचणे आवश्यक आहे. अनावश्यक प्रश्न विचारण्यात वेळ वाया घालवू नये. ओके. ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. तुमचं आहे ना कृती ही तुमच्या बडबडपेक्षा आवश्यक असते. मी म्हणतोय हे करा ते करा पण मी सप्लिमेंट तुम्हाला देत नाही. ओके. तर त्याला काही अर्थ नाही. त्यामुळं काम जास्त पण फालतू गोष्टी कमी त्यावेळेस घ्यायचं, लक्षात ठेवायचं. जखमेचे किंवा इजेचे कारण शोधून काढणं. रुग्णास अपघाताचे कारणापासून अथवा कारण रुग्णापासून दूर करणे. म्हणजे तुम्हाला आता समजा एखाद्या व्यक्तीला आग लागली आहे, त्या आगीपासून तर दूर करावंच लागेल ना, हे असं सांगायचा अर्थ आहे. उदाहरणार्थ वाहन अपघात झाला असेल तर वाहनापासून त्याला दूर करा. कोसळलेले बांधकाम असेल त्याच्यापासून दूर करा. आग लागली असेल विद्युतवाहक तारापासून दूर करा. विषारी रसायनापासून दूर करा. नाहीतर तिथंच प्रथमोपचार करत बसणं म्हणजे काय उपयोग आहे का? नाही. जखमी व्यक्ती जिवंत आहे की मृत, ओके, शुद्धीवर आहे किंवा बेशुद्ध आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. समजलं? पुढे आहे प्रथमोपचाराचे सामान्य नियम आणि व्यवस्थापन. जनरल पॉईंट्स आहेत. एवढं काय इश्यू करण्यासारखं किंवा एवढं काही लोड घेण्यासारखं अजिबात नाही. त्यामध्ये पहिला नियम वाचा. प्रथमोपचार उदयांचा म्हणजे प्रथमोपचार जे आहे त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करून हृदयविकार पुनर्स्थापना श्वासोच्छ्वास पुन्हा सुरू करणे. जेथे इजा झाली असेल तेथील जखमेतून होणारा रक्तस्राव थांबवणे. हे उपाय याच क्रमाने करणे आवश्यक आहे. म्हणजे सिक्वेन्स लक्षात ठेवायचे. तातडीने वैद्यकीय मदत मिळवण्याची व्यवस्था करणे म्हणजे ॲम्ब्युलन्ससाठी कॉल करायचे. घटनेचे सर्व बारीक सारीक तपशील जे आहेत व्यवस्थितरित्या रुग्णाची लक्षणे यांची नोंदी ठेवणे. रुग्णास शक्य तेवढा आराम व उबदारपणा मिळेल असे पाहणे. विशिष्ट साधनसामुग्रीसाठी अडून न राहता हातात असलेल्या साहित्याचे कल्पकतेने वापर करणे आवश्यक आहे. आता या संदर्भात जर विचार केला तर मे बी 3 इडियट्स चित्रपट पाहिला असेल. ओके. त्यामध्ये डिलिव्हरीचं जे इन्सिडेंट दिले ती गोष्ट तुम्ही ध्यानात घेऊ शकता. ओके. इमर्जन्सीला कसा वापर झालेला आहे डिलिव्हरीच्या वेळेस. त्यानंतर विशिष्ट साधनसामुग्रीसाठी अडून न राहता हे झालं पॉईंट. जर रुग्ण शुद्धीवर असेल तर त्याला धीर देणं हे सर्वप्रथम महत्त्वाचं आहे. त्याला घाबरवलं नाही पाहिजे किंवा असं झालेलं आहे ते न सांगता त्याला प्रॉपर एक प्रकारे त्याला कॉन्फिडन्स द्यावा, त्याला शांत करावं. त्यानंतर जी व्यक्ती आजारी किंवा जखमी व्यक्तींना हाताळत असते ना, हाताळत असताना सामान्य स्वच्छता काय ठेवली पाहिजे, काय टिप्स त्याच्या संदर्भात आहेत ते देखील पाहणं आवश्यक आहे. हा सगळा कन्सेप्च्युअल डाटा आहे. प्रश्नातील पर्याय हे वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकतात, परंतु एखादी निगेटिव्ह असेल किंवा 3 निगेटिव्ह असतील 1 पॉझिटिव्ह असेल मग उत्तर निवडता आला पाहिजे. चुकलं अजिबात नाही पाहिजे आणि अशी अपेक्षा मी तुमच्याकडून करणार पण नाही आणि तुम्ही चुकलं नाही पाहिजे. ओके. शरीरातील द्रव्यांशी थेट संपर्क टाळणे. ओके. थेट संपर्क मग तुम्हाला ते हँड ग्लोव्ज वगैरे जे असतात ट्रीटमेंटचे ते. पायांना संक्रमणापासून वाचवण्यासाठी बूट परिधान करणे. ओके. त्यानंतर कापला किंवा सोलवटला गेलेला भाग किंवा जखमा यांचे रक्षण करण्यासाठी चिकटपट्टी, स्टिकिंग प्लास्टर, बँडेज किंवा स्वच्छ कापडाचा उपयोग करणे. ह्या 2-4 गोष्टी ज्या आहेत त्या आवश्यक आहेत. सामान्य नियम समजा. कार्यवाहीचा अचूक क्रम. काय ट्रीटमेंट केली पाहिजे प्रथमोपचारामध्ये त्याचं सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा. सर्वप्रथम जे आहे अपघातग्रस्ताचा श्वसनमार्ग मोकळा असल्याची खात्री करणे. ज्यावेळेस बघा एखादी व्यक्ती चक्कर येऊन पडते. ओके. एखादी व्यक्ती जर चक्कर येऊन पडली असेल तर आपण खूप लोक त्याच्या आजूबाजूला पडतून जे ऑक्सिजन पाहिजे त्याला मिळायचं ते मिळत नाही. त्यामुळं जनरली थोडंसं दूर पाहिजे त्या पिरियडमध्ये. जे उपचार करणार आहेत ते व्यक्ती त्या ठिकाणी त्याचा प्रथमोपचार करतील. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट त्यावेळेस समजून आपण ज्यावेळेस जनरल म्हणतो की बाजूला हवा येऊ द्या तर ती गोष्ट इथं झाली पाहिजे.
त्यानंतर त्यांचे श्वसन सामान्याप्रमाणे सुरू आहे का हे देखील सेकंड स्टेजला तपासलं पाहिजे. पुढे रक्तस्राव असल्यास त्यावर उपचार करणे म्हणजे रक्तस्राव बंद म्हणजे स्टॉप करता येईल, बँडेज लावून मलमपट्टी लावून कशा प्रकारे करता येईल हे करावे. त्यानंतर फोर्थ स्टेज आहे हाडे मोडली आहेत का हे तपासणे. हे अशा प्रकारे प्रथमोपचार करत असताना कार्यवाही करतानाचा अचूक क्रम आपण सांगितलेला आहे किंवा सर्वसामान्यपणे हा अचूक क्रम आहे. ओके. त्यानंतर आहे पुढचा मुद्दा प्रथमोपचार पेटी. ओके. प्रथमोपचार पेटी ही प्रत्येकाच्या घरी पण असली पाहिजे आणि प्रत्येक शाळेत शासनानं कंपल्सरी केलेलं आहे. प्रथमोपचार देण्यासाठी लागणारी साहित्य सामुग्री व वस्तू ज्या पेटीमध्ये ठेवली जाते त्यास प्रथमोपचार पेटी असे म्हणतात. ही एकदा दोनदा वाचल्यानंतर तुम्हाला काही पाठ करायची गरज आहे का? नाही, परंतु ॲज अ पॉईंट म्हणून तुम्हाला लिहिणं किंवा वाचणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणकानुसार प्रथमोपचार पेटी एकाच चौकोनात हिरव्या रंगावर बॅकग्राऊंड व पांढऱ्या रंगाचा चिन्ह क्रॉस असणे आवश्यक आहे. हे आहे इंटरनॅशनल म्हणजे काय रूल. आंतरराष्ट्रीय प्रमाणकानुसार प्रथमोपचार पेटी अशा प्रकारे पाहिजे. ओके. बँडेज. आता प्रथमोपचार पेटीमध्ये काय काय असते ते बघायचे. पुढे बघा, जखमा बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पट्ट्या याला बँडेज असे आपण म्हणतो. त्यानंतर आहे गोल गुंडाळलेल्या लांब पट्ट्या रोलर बँडेज आणि त्रिकोणी पट्ट्या ट्रायंग्युलर बँडेज. हे तुम्ही जनरली पाहिलेलं आहे, कुठे घरी वगैरे असतं किंवा मेडिकलवरून घेतो त्यावेळेस, परंतु हे तुम्ही जास्त पाहिलेलं नसतं किंवा किंबहुना आता ही व्हिडिओ बघणाऱ्या मुलापैकी असंख्य पोरांनी काय 99% विद्यार्थ्यांनी हे पाहिलेलं नाही. ओके. त्रिकोणी किंवा गोल गुंडाळलेल्या लांब पट्ट्या म्हणजे रोलर बँडेज या प्रकारात असतात. गुंडाळी बांधपट्टी रोलर बँडेज याविषयी आपण पाहू. त्यापुढे ही जी PPT आहे ती शिकवत असताना तुम्हाला कशा प्रकारे वाटत आहे किंवा हिची जी PPT आहे ती चांगली आहे का किंवा मी जे एक्सप्लेनेशन करतो ते योग्य करतोय का. जरी मी फ्रंटला येऊन नाही करू शकत असलो कारण एवढं आपल्याकडे सामग्री नाही किंवा एवढा वेळ मिळत नाही, परंतु मला शिकवायचं आहे म्हणून मी हे सर्व जे आहे ते आपलं विदाऊट फेस न दाखवता तुम्हाला शिकवत आहे. परंतु माझा उद्देश जो आहे तो साध्य होतोय असा अपेक्षित करतो. अशा प्रकारच्या PPTतून तुम्हाला जास्त समजत असेल अशी पण अपेक्षा करतो. याबद्दल फीडबॅक द्यायचा असेल तर कृपया हा माझा संपर्क क्रमांक आहे, त्यावर तुम्ही सूचना करू शकता किंवा अभ्यासाबद्दल काही असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ओके. गुंडाळी बांधपट्टी याविषयी बघूया आपण. सर्वप्रथम उपयोग बघूयाचे. तर बोटांना किंवा दंडासारख्या भागाकरिता मनगट व मानेभोवती बांधण्यासाठी अशा प्रकारची जी आहे ओके गुंडाळी बांधपट्टी वापरली जाते. त्यानंतर चित्रात पहा तुम्ही, उद्देश आहे अस्थि अंगाला म्हणजे हाडे स्थिर ठेवणे, मलमपट्टीला जागेवर बांधून ठेवणे, जखमी भागाला आधार देणे, सूज थांबवणे किंवा कमी करणे, धमन्यातून होणारा रक्तस्राव नियंत्रणात आणणे. त्यानंतर जर जखमी भाग एकसारखा सरळ असेल तर गुंडाळी पट्टी वापरली जाते. म्हणजे तुम्हाला माहित आहे हाड मोडल्यानंतर आपण बघतो जनरली कशा प्रकारे एखाद्याचा अपघात होतो त्यावेळेस पायाला वगैरे हाताला बांधलं जातं. हे चित्र बघा, तुम्हाला मी दाखवलेलंच आहे. ओके. कसं वाटते ते बघा. आता बांधपट्टी बांधत असताना काही प्रकार आहेत. साधे वळसे म्हणजे ती वळसा घालून ओके, त्यानंतर उलटे वळसे. आता बघा सिंपल स्पायरल हे बघा हे असं आहे. त्यानंतर उलटे वळसे रिव्हर्स स्पायरल मी ते इथं दाखवलेलं आहे चित्रामध्ये बरं का. प्रयत्न तर चांगलाच प्रेझेंटेशन PPT बनवण्याचा आहे. ओके. आता वापर याचा वापर अनियमित रुंदी असलेल्या भागावर केला जातो. कशाचा? उलटे वळसे असलेला. त्यानंतर जेथे बांध पट्टीचा उलटा वळसा घेणार आहे तेथे डाव्या हाताच्या अंगठ्याने दाब देऊन घडी करून ठेवावी लागते. ओके. शॉर्टमध्ये माहिती दिलेलं आहे. हे प्रश्न जर आला तर डीपमधले हेच प्रश्न असणार आहेत, बाकी इतर काही नाही.
त्यानंतर इंग्रजी 8 आकाराची बांधपट्टी किंवा त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये स्पायका, स्पायका उच्चार कसं करायचं ते बघा. त्यानंतर हे बघा हे चित्र दाखवलेलं आहे, चित्र बघून घ्या तुम्ही. आणि इकडं हे असं चित्रपटात वगैरे पाहता तुम्ही. मे बी तुम्ही जवान चित्रपट पाहिला असेल बघा, जवान शाहरुख खानचा. त्यामध्ये ते सुरुवातीला दिले ना पट्टी मलमपट्टी वगैरे काय ते केलेलं, ते तशा प्रकारची ही स्पायका म्हणजे इंग्रजी 8 आकाराची बांधपट्टीच समजा तिला. चित्रपट बघितला असेल जवानमध्ये, एंट्री करतानाच आहे ते. आता वापर कुठं केला जातो? सांध्यावर. आता स्पायका किंवा स्पिका हे ह्याच्याबद्दल बोलणार आहोत आपण, जे इथं आहे ते. हात व छातीच्या मध्ये, मांडी व नितंबांना जेव्हा इंग्रजी 8 आकाराचे बँडेज बांधले जाते तेव्हा त्याला म्हटलं जातं स्पायका किंवा स्पिका. ओके, उच्चार तुमच्या पद्धतीने करू शकता. या 8 आकाराच्या बँडेजचा फायदा काय माहिती आहे का? इंग्रजी 8 आकाराचे बँडेज केवळ मलमपट्टीला जागेवर स्थिर ठेवत नाहीत, तर त्याच्यामुळे एकसारखा दाब देखील जे आहे ना निर्माण होतो. सगळीकडे एकसारखा दाब निर्माण होत असतो, त्यामुळे शरीर रचना जी आहे ती योग्य राहत असते. आता त्रिकोणी बँडेज ज्याबद्दल मी म्हणलो होतो की आपण जनरली आपण पाहिलेलं नाही किंवा पाहिलेलंच नसेल असे, तर त्यामध्ये बघा 1 मीटर चौकोनी कापड असते आणि याच्या आता इथं सेंट्रलमध्ये कनेरेषेवर म्हणजे ही जी आहे ना मध्यभागी हे कापलं जातं आणि याचे काय केलं जातं, 2 तुकडे केले जातात. ओके, आणि त्याच्या कडा शिवून घेतले जातात. त्याच्या कडा काय केले जातं? शिवून घेतले जातात. चित्रात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहेच बघा. रिफ नॉट कापडाचे जे शेवटचे टोक आहे ते रिफ नॉट म्हणजेच गाठीने बांधले जाते. हे बघा तुम्ही चित्र बघा. आत्तापर्यंत एक विद्यार्थ्यांना म्हणलं होतं की तुम्ही वाचूनच दाखवत असता. ॲक्च्युली तिथं डाटाच तसा तर ते वाचूनच दाखवावं लागते. ओके, तोंडपाठ करण्यासारखं काही नाही. परंतु यावेळेस मी म्हणजे व्हिज्युअल जे आहे व्हिज्युअल्स दाखवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केलेला आहे. म्हणजे आता रिफ नॉट बघितलं म्हणजे एका बाजूने सुटून निघणार नाही आणि दुसरे टोक जसे जास्त ओढले जाते तशी गाठ अधिक पक्की होत जाते. त्यानंतर दुसरी गाठ मात्र जेव्हा ओढली जाते तेव्हा ती नेहमीच दुसऱ्या टोकाकडून सुटून जाते. म्हणजे काय, सोडायची एक बाजूने एका बाजूने घट्ट करायचं, ह्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये असतात. ज्यावेळेस एखादे नॉर्मल हाड हे होत असतं त्यावेळेस तुमच्या पायाला हाताला किंवा कोणाच्याही हाताला पायाला जे दिलं जातं ते सगळं तुम्ही ऑब्झर्वेशन करत जा. आता तर तुम्ही साहेबच होणार आहे तर त्यावेळेस तुम्ही बघणारच आहे, त्यात काही डाऊट नाही. त्रिकोणी बँडेजचा वापर बघा चित्रात दाखवले मी. ओके, हाताला गळ्यामध्ये अडकविण्यासाठी खांदा पट्टी, कोपरपट्टी, मनगट छातीस पट्टी, पाठ, त्यानंतर गुडघा, पाय व डोक्यास पट्टी बांधण्यासाठी एवढ्या ठिकाणी बांधण्यासाठी त्रिकोणी जे आहे बँडेज वापरलं जातं. कॅपलिन बँडेजचं चित्र बघा तुम्ही. ओके, कॅपलिन बँडेज ज्यावेळी डोक्याचा संपूर्ण भाग झाकायचा असेल तेव्हा या प्रकारच्या बँडेजचा वापर केला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. आता पुढे जे आहे आपत्कालीन स्थिती व्यवस्थापन म्हणजे हाडाच्या संदर्भात अस्थिभंग, हाडमोड, त्यानंतर आहे त्यामध्ये अस्थिभंगाच्यावर प्रश्न खूप वेळेस आलेले आहेत. म्हणजे खूप वेळेस म्हणजे ANM GNMला SIचे तर पेपर आहे, एवढे कुठे झालेले नाही तुम्हाला माहीत आहे. ओके, आरोग्य विभागाचे झाले त्यामध्ये पण आलेल्या प्रथमोपचारवर. तर मग पुढे पाहू. त्यानंतर पुढे पाहायचंच आपल्याला जखम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अस्थिभंग पाहू. कमी व्हिडिओमध्ये वेळेत झाला तर ओकेच आहे. व्हिडिओ हा अननेसेसरी गप्पा मारण्यापेक्षा टू द पॉईंट सांगितलेला आहे. जर काही माझी दिशा भरकट असेल तर हा संपर्क क्रमांक आहे, कधीही काही वाटलं तरी व्हॉट्सअप करावे, कॉल काही करू नका. ओके, चला व्हिडिओला तर नक्की शेअर करा आणि कृपया लाईक मात्र करा यार. ओके, चला, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.